दौंडच्या खेडगावात गोळीबार प्रकरण घडलं त्याविषयी आपण पोलीस अधिकाऱ्यांसोबत बातचीत करणार आहोत. सर, नेमकं ते गोळीबार प्रकरण नेमकं काय? दिनांक 21 जुलैला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची माहिती सोशल मीडियावर माध्यमावरून फिरत होती. त्या अनुषंगाने मागील 24 तासापासून पोलीस वेगवेगळ्या कला केंद्रावर जाऊन विचारपूस करत होते. आज अंबिका कला केंद्र येथील मॅनेजर यांना विश्वासात घेऊन त्यांना विचारपूस केली असता अंबिका कला केंद्र या ठिकाणी 21 जुलैला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास हवेत फायर झाल्याची माहिती त्यांनी दिलेला आहे. त्या अनुषंगाने 4 लोकांवर गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. या गोळीबारच्या अनुषंगाने कोणी याच्यामध्ये जखमी नाही. यामध्ये काही राजकीय कनेक्शन समोर येतं? आता गुन्हा दाखल आहे, गुन्ह्याचा तपास आता सुरू आहे. सर, गुन्हा दाखल व्हायला एवढा उशीर का? आमच्याकडे फिर्यादीच आता विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर त्यांना FIR दिलेली आहे. आतापर्यंत कोणीही फिर्यादी किंवा विक्टीम आमच्याकडे अप्रोच याच्यामध्ये झालेला नाही. यामध्ये कोण जखमी कोणीही नाही याच्या हवेत फायर. आपल्यासोबत पोलीस अधिकारी होते. दौंडहून विशाल भोंग, पुढारी न्यूज.